मोबाईलचा चार्जर असो, लॅपटॉपचा प्रोसेसर असो किंवा घरातील टीव्ही, या सगळ्या उपकरणांच्या आत एक अतिशय सूक्ष्म पण खंबीर असा वाहतूक पोलीस उभा असतो. वाहतूक पोलीस. खूपच छान उपमा आहे ही. हो ना, कारण असा पोलीस जो विजेच्या प्रवाहाला म्हणजे करंटला फक्त एकाच दिशेने जाऊ देतो आणि मागे फिरण्याची सक्त मनाई करतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच प्रवासाला निघालोय, जिथे आपण थेट अणूच्या पातळीवर जाऊन हा पोलीस, ज्याला आपण डायोड म्हणतो, तो नेमका कसा तयार होतो आणि काम करतो हे पाहणार आहोत. अगदी बरोबर. आणि हे खास ITI विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेलं विश्लेषण आहे, ज्यामुळे त्यांना थिअरॉटिकली आणि प्रॅक्टिकली अचूक ज्ञान मिळेल. नक्कीच. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो. पाण्याचा वन वे व्हॉल्व्ह तुम्ही पाहिला असेल. जसं त्या वन वे व्हॉल्व्हमधून पाणी फक्त एकाच दिशेने पुढे जाऊ शकतं आणि मागे फिरू शकत नाही, अगदी तसंच डायोड इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये करंटला फक्त एकाच दिशेने वाहू देतो. हे उदाहरण एकदम चपखल बसतं इथे. हो. तर आज आपण एकामागून एक अशा एकूण 13 स्लाइडचा प्रवास करणार आहोत. मी स्लाइडचा नंबर आणि हेडिंग वाचेन आणि मग आपण त्यावर सविस्तर चर्चा करूया. सुरू करूया? नक्कीच सुरू करूया. बरं. स्लाइड 1 हेडिंग आहे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा पाया, सूक्ष्म रचना आणि ऊर्जा स्तरांचा प्रवास. कंसात दिलंय अणूपासून डायोडपर्यंत. आता या पहिल्या स्लाइडवर एक आकृती दिसतीये. ती नेमकी काय सांगतेय? तर या प्रवासाची सुरुवात कोणत्याही पदार्थाच्या सर्वात मूलभूत घटकापासून होते, आणि तो घटक म्हणजे ॲटम किंवा अणू. जर आपण या आकृतीत अणूच्या आत डोकावून पाहिलं तर मध्यभागी न्यूक्लियस म्हणजे केंद्रक दिसतंय. हो, ते मध्यभागी गोल दिसते ते. बरोबर. आणि या केंद्रकाच्या आजूबाजूला ठराविक कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. पण जेव्हा आपण सेमीकंडक्टर म्हणजेच अर्धसंवाहकांचा विचार करतो, तेव्हा इथे आणखी एका गोष्टीचा जन्म होतो, जिला आकृतीत होल आणि पुढे पॉझिटिव्ह चिन्ह देऊन दाखवलंय. मला एक कुतूहल म्हणून विचारायचं होतं. हे इलेक्ट्रॉन्स तर समजतात, ते केंद्रकाभोवती फिरतात, पण हा होल नेमका काय प्रकार आहे? तो खरोखर भौतिकदृष्ट्या अस्तित्वात असतो का? नाही, मुळीच नाही. होल हा कोणताही भौतिक कण नाहीये. ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन ऊर्जा मिळवून आपली मूळ जागा सोडून दुसरीकडे जातो, तेव्हा तो मागे एक रिकामी जागा सोडतो. त्या रिकाम्या जागेलाच होल म्हणतात. अच्छा, म्हणजे इलेक्ट्रॉन निघून गेल्यावर उरलेली रिकामी खुर्ची. अगदी तसंच. आणि इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे त्या जागेवर निगेटिव्ह चार्जची कमतरता निर्माण होते. निसर्गाच्या नियमानुसार जिथे निगेटिव्हची कमतरता असते, तो भाग पॉझिटिव्ह चार्ज सारखा वागू लागतो, म्हणून आपण होलला पॉझिटिव्ह मानतो. बरं, म्हणजे एखादी व्यक्ती खुर्चीवरून उठून गेली तर ती रिकामी खुर्ची शेजारच्याला तिथे बसण्यासाठी आकर्षित करते. अगदी तसंच. होय. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. हो. स्लाइड 2 हेडिंग आहे व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि फॉरबिडन एनर्जी गॅप. इथे 3D ब्लॉकसारखी आकृती आहे. अणूमध्ये हे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स शांत बसलेले असतात. ते तिथून बाहेर पडून करंट कसा तयार करतात हे समजण्यासाठी आपल्याला एनर्जी बँड समजून घ्यावे लागतील. कोणत्याही घन पदार्थात लाखो अणू एकत्र असतात, तेव्हा त्यांचे 2 मुख्य ब्लॉक्स तयार होतात. जे या आकृतीत खाली आणि वर दाखवलेत ते. हो. खालचा ब्लॉक असतो व्हॅलन्स बँड. या बँडमध्ये अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉन्स अणूशी घट्ट बांधलेले असतात, म्हणजे ते स्वतःहून हलू शकत नाहीत. मग करंट वाहण्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी ऊर्जा द्यावी लागते. करंट वाहण्यासाठी आपल्याला मुक्त इलेक्ट्रॉन्स म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स हवे असतात, आणि हे मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात वरच्या ब्लॉकमध्ये, ज्याला आपण कंडक्शन बँड म्हणतो. आकृतीत तुम्ही बघू शकता इलेक्ट्रॉन्स खालच्या बँडमधून वर उडी मारताना दाखवलेत. हो, ते बाण दाखवलेत वरच्या दिशेने. 2 ब्लॉक्सच्या मध्ये एक रिकामी जागा असते, जिला फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणतात. फॉरबिडन म्हणजे निषिद्ध. म्हणजे यामधल्या जागेत कोणताही इलेक्ट्रॉन थांबू शकत नाही का? अगदी बरोबर. त्याला एकतर खाली राहावं लागतं किंवा पूर्ण ताकद लावून वर उडी मारावी लागते. मधल्या अवस्थेत राहता येत नाही. समजलं. आता स्लाइड 3 हेडिंग आहे पदार्थांचे प्रकार आणि ऊर्जा बँड, द मटेरियल ट्रिनिटी. या एनर्जी गॅपच्या आधारावरच आपण पदार्थांचे 3 प्रकारात वर्गीकरण करतो. मी 3ही प्रकारांची तुलना करून सांगते. पहिला प्रकार आहे इन्स्युलेटर्स, म्हणजे इन्स्युलेटर्स. उदाहरणार्थ लाकूड किंवा काच. यांच्यात हा एनर्जी गॅप खूप मोठा असतो, जवळपास 15 EV. बापरे,
15 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. हो, त्यामुळे कितीही व्होल्टेज दिलं तरी इलेक्ट्रॉन्स एवढी मोठी उडी मारू शकत नाहीत आणि करंट वाहत नाही. दुसरा प्रकार आहे सेमीकंडक्टर्स म्हणजे अर्धसंवाहक, जसे की सिलिकॉन आणि जर्मेनियम. यांच्यात हा एनर्जी गॅप खूप लहान असतो, फक्त 1 EVच्या आसपास. अच्छा, म्हणजे थोडी ऊर्जा दिली तरी करंट वाहतो. अगदी बरोबर. आणि तिसरा प्रकार आहे मेटल्स किंवा कंडक्टर्स म्हणजे धातू, जसे की कॉपर किंवा तांबे. यांच्यात हा एनर्जी गॅप 0 असतो. 0 म्हणजे ओव्हरलॅप झालेले असतात. हो, तिथे 0 EV असल्यामुळे भरपूर फ्री इलेक्ट्रॉन्स आधीच उपलब्ध असतात. हे तर एखाद्या नदीवरून उडी मारण्यासारखं आहे. 15 फूट उडी मारणं अशक्य, तो झाला इन्सुलेटर. 1 फूट उडी मारणं सोपं, तो सेमीकंडक्टर. आणि सुवाहकाच्या बाबतीत तर तिथे नदीच नसते. हसत खेळत समजावून सांगण्याचं हे खूपच छान उदाहरण आहे. धन्यवाद. चला, स्लाइड 4. हेडिंग आहे प्रकाश विद्युत उत्सर्जन म्हणजेच फोटो इलेक्ट्रिक एमिशन. इथे एक इक्वेशन कार्ड दिसते. जेव्हा प्रकाश धातूवर पडतो तेव्हा त्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. यालाच फोटो इलेक्ट्रिक एमिशन म्हणतात. पण कोणताही प्रकाश पडला तरी असं होतं का? नाही, इथे एक अट आहे. प्रकाशातील कणांची म्हणजे फोटॉन एनर्जी ही त्या पदार्थाच्या वर्क फंक्शनपेक्षा जास्त किंवा बरोबर असली पाहिजे. वर्क फंक्शन म्हणजे इलेक्ट्रॉनला मुक्त करण्यासाठी लागणारी किमान ऊर्जा. आणि हेच ते इक्वेशन कार्डमध्ये दाखवलंय का? E=hf? हो, E म्हणजे एनर्जी, H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि F म्हणजे फ्रिक्वेन्सी. थोडक्यात सांगायचं तर प्रकाशाची फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त तेवढी त्याची ऊर्जा जास्त असते. शॉर्ट पॉज. हां, खूपच तांत्रिक पण महत्वाचा मुद्दा आहे हा. आता स्लाइड 5. हेडिंग आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे शुद्ध अर्धसंवाहक आणि तापमानाचा प्रभाव. जेव्हा आपण 100% शुद्ध सिलिकॉन घेतो, ज्याला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतात, तेव्हा तापमानाचा त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो. जेव्हा तापमान ॲब्सोल्यूट 0 म्हणजे 0 K असतं, तेव्हा एकही फ्री इलेक्ट्रॉन नसतो. म्हणजे अतिथंड तापमानात तो पूर्णपणे इन्सुलेटर सारखा वागतो. अगदी बरोबर. पण रूम टेम्परेचरला म्हणजे सामान्य तापमानाला सभोवतालच्या उष्णतेमुळे कोव्हॅलंट बॉन्ड्स तुटतात आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होतात. पण मला इथे एक सांगा, सामान्य वायरमध्ये जसं तांब्याची वायर गरम झाल्यावर रेझिस्टन्स वाढतो, पण इथे काहीतरी वेगळं लिहिलंय, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. हो, हा खूप रंजक फरक आहे. तांब्याच्या वायरमध्ये तापमान वाढलं की अडथळा वाढतो, पण सेमीकंडक्टरमध्ये याच्या पूर्णपणे उलट होतं. तापमान वाढलं की अधिकाधिक बंध तुटतात आणि नवीन इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. म्हणजे तापमान वाढले की रेझिस्टन्स कमी होतो आणि कंडक्टिव्हिटी वाढते. अरे वा, सामान्य वायरपेक्षा हे पूर्णपणे उलट आणि खरंच रंजक आहे. होय, आणि हाच गुणधर्म त्यांना विशेष बनवतो. बरं, आता स्लाइड 6. हेडिंग आहे द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम, अडचण आणि उपाय. आता शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये खोलीच्या तापमानाला जो करंट तयार होतो तो खूप कमी असतो, म्हणजे मायक्रो ॲम्प्समध्ये असतो. अच्छा, म्हणजे तो उपकरणांसाठी निरुपयोगी आहे तर? अगदी बरोबर. तो इतका क्षीण असतो की त्यातून एक साधा LED सुद्धा पेटू शकत नाही. मग यावर उपाय काय? तर उपाय आहे डोपिंग. डोपिंग म्हणजे आपण शुद्ध इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काहीतरी इम्प्युरिटी म्हणजेच अशुद्धी मिसळणार आहोत. हो, अशुद्धी मिसळून आपण त्याला एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर बनवतो, ज्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी म्हणजे वाहकता अनेक पटींनी वाढते. हाच तो इंजिनिअरिंगचा उपाय आहे. शॉर्ट पॉज म्हणजे ताकद वाढवण्यासाठी बाहेरून मदत घेणं. आता स्लाइड 7. हेडिंग आहे डोपिंगचे 2 प्रकार, एन टाईप विरुद्ध पी टाईप. ही अशुद्धी मिसळताना आपण 2 प्रकार वापरतो. पहिला आहे एन टाईप. यात आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी वापरतो. पेंटाव्हॅलंट म्हणजे ज्याच्या बाहेरील कक्षेत 5 इलेक्ट्रॉन्स असतात, जसं की आर्सेनिक किंवा अँटीमनी. अगदी बरोबर. आता सिलिकॉनला जाळी बनवण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. मग या अशुद्धीचा 5वा इलेक्ट्रॉन अतिरिक्त ठरतो. म्हणून या अशुद्धीला डोनर किंवा दाता म्हणतात. म्हणजे एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्सची गर्दी असते. होय, आणि दुसरा प्रकार आहे पी टाईप. यात आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी घालतो, म्हणजे ज्याच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, जसं की गॅलियम किंवा इंडियम. आता इथे 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो आणि तिथे होल तयार होतो. म्हणजे एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्सची गर्दी आहे आणि पी टाईपमध्ये होल्सची. अगदी अचूक. आणि पी टाईप अशुद्धीला आपण एक्सेप्टर म्हणतो, कारण ती इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची तयारी ठेवते. शॉर्ट पॉज. आता चित्र स्पष्ट होत चाललंय. पुढे जाऊया. स्लाइड 8. हेडिंग आहे
चार्ज कॅरियर्सची हालचाल, ड्रिफ्ट आणि डिफ्युजन करंट. आता हे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात कसे? तर याचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे डिफ्युजन करंट. हा पूर्णपणे नैसर्गिक प्रवाह आहे. म्हणजे जास्त गर्दीकडून कमी गर्दीकडे जाणारा नैसर्गिक प्रवाह. बरोबर. आणि दुसरा प्रकार आहे ड्रिफ्ट करंट. जेव्हा आपण बाहेरून इलेक्ट्रिक दाबाची म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची सक्ती करतो, तेव्हा जो प्रवाह तयार होतो त्याला ड्रिफ्ट करंट म्हणतात. अच्छा, म्हणजे एक नैसर्गिक आहे आणि दुसरा सक्तीचा आहे. होय. आणि कोणत्याही सर्किटमध्ये टोटल करंट हा ड्रिफ्ट करंट अधिक डिफ्युजन करंट असा असतो. शॉर्ट पॉज. बरं. आता स्लाइड 9. हेडिंग आहे मोबिलिटी ऑफ चार्जेस, म्हणजेच चार्ज कॅरियर्सची गती. इथे आकृतीमध्ये काही डायल्स दाखवलेत. हे डायल सिलिकॉन आणि जर्मेनियममधील इलेक्ट्रॉन्स आणि होल्सची गती दाखवणारे मीटर्स आहेत. चार्ज कॅरियर्सच्या वाहून जाण्याच्या गतीला आपण मोबिलिटी म्हणतो आणि ती तापमानावर अवलंबून असते. पण या मीटर्समध्ये इलेक्ट्रॉन्सची गती जास्त का दाखवली आहे? कारण तो निसर्गाचा नियम आहे. नेहमी इलेक्ट्रॉन्सची मोबिलिटी ही होल्सपेक्षा जास्त असते. कारण इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडच्या मोकळ्या रस्त्यावरून पळतात, तर होल्सना व्हेलन्स बँडमधून अडखळत पुढे जावं लागतं. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे जास्त चपळ असतात. आता इथून पुढची स्लाइड खूप महत्वाची वाटतीये. स्लाइड 10. हेडिंग आहे द इंजिनिअरिंग क्लायमॅक्स, द पीएन जंक्शन. हो, हा खऱ्या अर्थाने क्लायमॅक्स आहे. जेव्हा आपण पी टाईप आणि एन टाईप हे दोन्ही तुकडे एकत्र जोडतो, तेव्हा पीएन जंक्शन तयार होतो. आणि यालाच आपण सेमीकंडक्टर डायोड म्हणतो. म्हणजे इथूनच खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक्सच्या मुख्य उपकरणांची सुरुवात होतीये तर. अगदी बरोबर. या डायोडचे 2 टर्मिनल्स असतात. आकृतीत पाहिल्यास पी साईडला ॲनोड म्हणतात, जो पॉझिटिव्ह असतो, आणि एन साईडला कॅथोड म्हणतात, जो निगेटिव्ह असतो. क्या बात आहे. आता डायोड तयार झाला. स्लाइड 11. हेडिंग आहे द बॅरियर डिप्लिशन लेयर. जेव्हा पी आणि एन जोडले जातात, तेव्हा त्या सांध्याजवळ एक असा भाग तयार होतो जिथे कोणतेही फ्री इलेक्ट्रॉन्स आणि होल्स शिल्लक राहत नाहीत. म्हणजे ते एकमेकांना भेटून निष्प्रभ होतात. होय. आणि हा जो रिकामा झालेला थर आहे, तो विद्युत प्रवाहाला पुढे जाण्यापासून चक्क रोखून धरतो. म्हणूनच याला बॅरियर किंवा अडथळा म्हणून काम करणारा डिप्लिशन लेयर म्हणतात. शॉर्ट पॉज. एक मजबूत भिंत जणू. मग ही भिंत पार कशी करायची ते पुढच्या स्लाइडवर असेल. स्लाइड 12. हेडिंग आहे डायोडचे नियंत्रण, बायसिंग. इथे हिरवा आणि लाल कंदील दाखवलाय. डायोडवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण बायसिंग वापरतो. पहिला प्रकार आहे फॉरवर्ड बायस, म्हणजे हिरवा कंदील. यात आपण पीला पॉझिटिव्ह आणि एनला निगेटिव्ह जोडतो. यामुळे काय होतं? यामुळे तो मधला अडथळा, ती भिंत कमी होते आणि करंट सहज वाहू लागतो. आणि दुसरा प्रकार रिव्हर्स बायस. तो लाल कंदील आहे. यात आपण पीला निगेटिव्ह आणि एनला पॉझिटिव्ह जोडतो. यामुळे अडथळा एवढा वाढतो की करंट पूर्णपणे थांबतो. आता लक्षात आलं, आपण सुरुवातीला जे पाण्याचा वन वे वॉल्वचं उदाहरण दिलं होतं ते आता पूर्णपणे सिद्ध झालंय. फॉरवर्ड बायसमध्ये वॉल्व उघडतो आणि रिव्हर्स बायसमध्ये बंद होतो. अगदी बरोबर. आता शेवटची स्लाइड, स्लाइड 13. हेडिंग आहे निष्कर्ष, द इलेक्ट्रॉनिक ब्लूप्रिंट. या संपूर्ण प्रवासाचा आपण सारांश पाहूया. सुरुवातीला आपण मटेरियल निवडलं, जे होतं सिलिकॉन. मग आपण इंजिनिअरिंग लावून त्यात डोपिंग केलं. त्यानंतर आपण आर्किटेक्चर उभी केली, म्हणजे त्यांना जोडून पीएन जंक्शन बनवला. आणि शेवटी आपल्याला ॲप्लिकेशन मिळालं, जो होता डायोड. हा सर्व आधुनिक संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे. खरंच हा प्रवास थक्क करणारा होता. अणूच्या सूक्ष्म पातळीपासून सुरू झालेला हा प्रवास डायोडसारख्या अत्यंत उपयुक्त उपकरणावर कसा संपतो हे आपण या विश्लेषणात पाहिलं. होय. आणि मला खात्री आहे की विद्यार्थ्यांना हे थिओरेटिकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही प्रकारे नक्की समजलं असेल. नक्कीच. चर्चेच्या शेवटी मी विद्यार्थ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून देतो. आपण पाहिलं की पी आणि एन जोडून डायोड बनतो, जो करंटला एकाच दिशेने वाहू देतो. पण विचार करा, जर आपण या पीएन जंक्शनला अजून एक लेअर जोडला आणि पीएनपी किंवा एनपीएन असा 3 थरांचा सँडविच बनवला तर काय चमत्कार होईल? तो केवळ स्विच म्हणून नाही तर ॲम्प्लिफायर म्हणून काम करू शकेल का? हा विचार नक्कीच पुढच्या मोठ्या शोधाची दिशा आहे. बरोबर. तेव्हा सर्व ITI विद्यार्थ्यांना आवाहन आहे की त्यांनी या सर्व संकल्पना त्यांच्या प्रात्यक्षिकांमध्ये नक्की तपासून पाहाव्यात. आजची ही सखोल चर्चा आपण इथंच थांबूया. मोबाईलचा चार्जर असो, लॅपटॉपचा प्रोसेसर असो किंवा घरातील TV, या सगळ्या उपकरणांच्या आत एक अतिशय सूक्ष्म पण खंबीर असा वाहतूक पोलीस उभा असतो.
वाहतूक पोलीस. खूपच छान उपमा आहे ही. हो ना, कारण असा पोलीस जो विजेच्या प्रवाहाला म्हणजे करंटला फक्त एकाच दिशेने जाऊ देतो आणि मागे फिरण्याची सक्त मनाई करतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच प्रवासाला निघालोय जिथे आपण थेट